आपण गणपती बाप्पासाठी बघा मस्त कंठी घेतले. बर्थडे दुर्वा नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पहिला तर अक्षयला खूप 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 वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू. आणि आधीचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघितला असेल तर रात्री थोडंफार घरी असंच सेलिब्रेट करून आता दुसरा दिवस आहे, म्हणजे ॲक्च्युअल बर्थडे दिवस आहे त्याचा. 6 ऑगस्ट. आणि ह्याला विश करा कमेंट सेक्शनमध्ये. आणि तर आम्ही जसं म्हणालेलो काल की आम्ही खोपोलीला जाणार आहे, तर आम्ही आलो आहे खोपोलीला, जिथे पाताळगंगा तीर्थक्षेत्र आहे आणि श्री गगनगिरी महाराजांचं तीर्थक्षेत्र आहे. त्यांनी इथे समाधी घेतलेली. त्यांच्या मठात आपण जाणार आहोत. ते दत्तगुरूंचा अवतार आहे असं म्हणतात. तर मी पण पहिल्यांदा आले, अक्षय पण पहिल्यांदाच आलं आहे. आम्ही खूप दिवसांपासून या जागेबद्दल ऐकलेलं, पण येण्याचा योग कधी आला नव्हता. तर आज अक्षयचा वाढदिवस पण होता, बर्थडे आहे, तर म्हटलं की जाऊन येऊया. तर आम्ही इथे पोचलो आणि इतकं इतकं प्रसन्न वातावरण आहे ना, आणि इतकं सुंदर असं, म्हणजे जे काही खूप मस्त वाटतं, असं मेस्मरायझिंग आहे एकदम. तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता. आणि प्लस त्यांनी 2008 साली समाधी इथे घेतली. समाधी घेतली. म्हणजे विचार करा, ऑलमोस्ट आता फक्त 18 वर्ष झालेत. आणि समाधीच्या मागे त्यांच्या ना, तुम्ही आता माझ्या बॅकग्राऊंड तुम्हाला काहीतरी दिसत असेल, इकडे त्यांचा आश्रम आहे गुहेतला. आश्रम ॲक्च्युली झाडांमुळे दिसत नाही बघा, या साईडला आहे. आणि त्याच्याबरोबर मागच्या साईडला ना खूप सारे असे वॉटरफॉल वगैरे आहेत. तर बघूया आपल्याला मागे जायला मिळतंय का तिकडे, कारण की त्या साईडला जायला मिळालं तर तुम्हाला वॉटरफॉल सुद्धा दाखवेन. आणि पहिलं आपण जाऊया पाताळगंगा तीर्थक्षेत्र. आणि इकडे ह्या साईडला बघा समोर व्हेकल पार्किंग आहे, म्हणजे गाड्या सगळ्या पार्किंग करून त्या साईडला. या साईडला पण आपण बघितलं ना. आणि इकडे आपलं गगनगिरी महाराजांचं मठ आहे. आणि पूर्ण रोडच्या दोन्ही साईडला पार्किंग आहे. आणि इकडे छोटे छोटे फूड ट्रक आहे, तिथे आपण थोडंफार खाऊ शकतो. हे जे काय आहे ना, बाजूला असं खळखळतं वाहणारं पाणी, तर खूप भारी वाटतं मला. हा म्हणजे बघा ना, बरोबर मठ आणि त्याच्या बाजूलाच ती जी पाताळगंगा नदी आहे, तो तुम्हाला दाखवतो. किती भारी वाटते बघा. सोडून देतो. बघा हा समोर पण गेलं ना की आपण आतमध्ये जाणार आहोत. माकड इकडे माकड बघ एवढे. कुठे? ते बघ. अच्छा हा. आणि वॉटरफॉल बघा किती भारी वाटते. ते समोर जे दिसतंय ना, ते त्यांचं गुहेतला आश्रम तिथे. ते तिकडे ओम समोर, अच्छा दिसतंय. हा हा, ते समोर बघा तो वॉटरफॉल दिसतो तुम्हाला तिकडे, तिकडे त्यांचा आश्रम आहे. तिकडे आपल्याला जायला एंट्री मिळते का बघूया आपण आता. तर मंडळी दर्शन घेऊन आलो मी आतमध्ये जाऊन. आणि तिथे ॲक्च्युली अजिबात मोबाईल अलाउड नाही, कॅमेरा अलाउड नाही, तर मग कायदेशीर कारवाई होईल. त्याच्यामुळे फक्त बाहेरचा व्हिडिओ काढला, तेवढंच तुम्हाला बघायला मिळालं असेल. आतमध्ये काहीच तुम्हाला बघायला मिळालं नाही आहे, कारण की आतमध्ये मी व्हिडिओ शूट नव्हता केला. आणि लगेच पटापट पाया पडलो आणि आलो. आणि इथेच समोर वरती आल्यानंतर इकडे वॉटरफॉल बघा किती भारी आहेत, मस्त आहे. म्हटलं तुम्हाला सगळ्यांनी माहिती मला द्यायला मिळेल त्या मठाबद्दल, पण ॲक्च्युली व्हिडिओज काढायला अलाउड नाही, तर तुम्हाला काय दाखवणार. तर त्याच्यामुळे आम्ही लगेच पाया पडून आलो. आणि आता आम्ही जातोय, कुठे जातोय? नियर बाय बघा, टाटा पॉवर वॉटरफॉल म्हणून आहे. हां, तर जवळच आपलं टाटा पॉवर वॉटरफॉल आहे, तो बघायला जाऊया. आणि इकडचा व्ह्यू मला खूप आवडला, मस्त वाटतं एकदम बघा. जाऊया आपण आता वॉटरफॉल बघायला. तर ॲक्च्युली मी बाहेरच थांबलेले, मला आत जाऊन नाही दिलं आणि अक्षय फक्त एकटाच पाया पडून आला आतमध्ये. तर मला वाटलं ॲटलिस्ट व्हिडिओ काढू शकेल, तर व्हिडिओ पण अलाउड नव्हतं. कारण असं होतं की मी ड्रेसच घातलाय,
पण त्यांचं म्हणणं होतं की जर स्लीवलेस ड्रेस असेल तर ओढणी कंपल्सरी आहे. असं काही माझं खूप रिव्हिलिंग वगैरे नाही आहे, प्रॉपर ड्रेस आहे. पण तरी म्हणजे तिथे त्यांच्याप्रमाणे असं आहे की तुम्ही जर स्लीवलेस घातलं असेल तर तुम्ही नाही जाऊ शकत. पण खूप जणी होत्या ज्या गेलेल्या, ज्यांच्याकडे फक्त ओढणी होती पण स्लीवलेस ड्रेस होते. पण मला लॉजिकच नाही कळलं आणि मला ते मनापासून पटलंही नाही. तर मग मे बी नेक्स्ट टाइम कधी येऊ तेव्हा मी आज जाऊ शकेन. पण तुम्हाला एक टिप आहे, जर तुम्ही येत असाल तर स्लीवलेस अवॉइड करा. पण खूप जणी अशा होत्या ज्या जीन्स आणि क्रॉप टॉप होते पण फुल स्लीव्हजवाले टॉप होते ते घालून गेलेल्या, आणि ड्रेस घालून सुद्धा माझा म्हणजे फक्त बरगतचा दंड दिसत होते. ते कसं आहे की जीन्स आणि टॉप टी शर्ट अलाउड आहे, पण ड्रेस असेल तर अलाउड नाही. ड्रेस असेल तुम्हाला नाही, ड्रेस अलाउड आहे Sleeves पाहिजे ना त्याला. पण स्लीवलेस अलाउड नाही. पण मला खरंच लॉजिक कळलं नाही आणि पटलं सुद्धा नाही. म्हणजे मी जसे जसे लोक, मी बाहेर थांबलेले अक्षय जाऊन येईपर्यंत, तर मी जे कोणी असं म्हणजे जीन्स वगैरे पण घालून गेलेल्या मुली किंवा बायका होत्या, बायकांचा पण ग्रुप होता, तर इट वॉज म्हणजे मला नाही मनापासून पटल्या या गोष्टी की फक्त स्लीवलेस घातलं म्हणून अलाव नाही केलं असं. तर ठीक आहे, मे बी त्यांची ती एक प्रोसेस असेल अँड वी रिस्पेक्टेड. तर मी बाहेर थांबलेले, अक्षय बाहेर पडून आला. पण म्हणजे तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की स्लीवलेस घालत असाल तर ओढणी घेऊन या. त्यांचं म्हणणं होतं की तुमच्याकडे जर ओढणी असती तर तुम्ही आतमध्ये जाऊ शकता जर स्लीवलेस घातलं असेल तर. पण फक्त स्लीवलेस घातलं असेल आणि ओढणी नसेल तर तुम्ही आत नाही जाऊ शकत. हा, म्हणजे तुम्ही आता लक्षात ठेवा, तुम्ही कधी इकडे आलात गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये तर स्लीवलेस घातलात तर नक्की ओढणी घेऊन या, कारण की अलाउड नाही तिकडे आतमध्ये. तर ठीक आहे, आता मी नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा जाऊ आपण आतमध्ये. आणि आता आम्ही जातोय असंच राऊंड मारत जाऊ. जे काय तुम्हाला बघायला मिळेल, आम्हाला बघायला मिळेल ते तुम्हाला दाखवू आम्ही. आणि हा व्ह्यू बघण्यासाठी आम्ही एवढ्या वरती आलो. मला वाटलं कुठे जवळच्या वॉटरफॉलमध्ये फक्त गाडी वगैरे जाईल, पण नाही आहे रस्ता. तिथे जाऊया आपण आता. तर आम्ही आता घेतले ते वडापाव, कारण की तिकडे इथून जास्त लांब नाही आहे. मागेच आपला खोपोली स्टेशन आहे ना, रेल्वे स्टेशन 1 ते 1.5 किलोमीटरवरती. आणि हा खोपोलीचा मार्केट आहे. या साईडला मागे बस डेपो आहे. आणि हे सगळे शाळेतले मुलं वगैरे आता बससाठी थांबलेत. आणि इथून आम्ही आता वडापाव घेतलेत. गरमागरम गरम आहेत ना, का थोडे कमी गरम आहेत? भज्जी मस्त आहे. वडापाव होते ना, चुरा दिला नाहीत. कशा आहेत? चांगलं आहे ना. इकडे मी इकडे जवळ गेलो बघायला, पण तिकडे थंड होतोय. वडापाव दाखव. वडा किती रे? मिरची पण आहेत, तिखट मिरची आहेत. तर या वडापाव खायला. आणि टाटा पॉवरचा तो पण हे काय ते वॉटरफॉल, तो पण ऍक्च्युली तो गगनगिरी महाराजांचा गेट आहे ना, तिकडून आतमध्ये आहे ना, त्याच्यामुळे तिकडे पण जायला नाही मिळालं. आता बघूया मध्ये कुठे काय बघायला मिळालं तर तुम्हाला. हे समोसा आणले गावचा, पण आज चपटी समोसा दाखव. अशा गावाला मिळतोय. पहिला जाम खायचो, पण आता मिळत नाही. भाजी सेम भाजी असते ज्याच्यामध्ये असते ती. ह्याच्यावर तेवढंच की तो कवर आहे तो एकदम थोडा पातळ असतो, आणि जे मोठे समोसा आपण खातो त्यांचा कवर जाम जाड असतो. बघून एक लागते. तुला आवडला खाऊन बघ. खाला बघ बघ, कुरकुरीत. हा, कसं आहे दाखव. मस्त. समोर बँक आहे, HDFC. तशी आमची सकाळची सुरुवात झालेली ह्या दिवसाची. आम्ही पहिले आपला जो सेक्टर 5चा गणपती बाप्पा आहे तिकडे पाया पडायला गेलो, आणि त्याच्यानंतर मग आमचा अचानक प्लॅन ठरला. आधी मी 2-3 दिवस विचार केला की आपण तिकडे चाललो आहे गगनगिरी महाराजांच्या इथे दर्शन घ्यायला, तर महडचा पण गणपती बाप्पाचा पाया पडून येऊ. पण फायनली गणपती बाप्पाच्या मनामध्ये होता आणि त्यांनी बरोबर आम्हाला आणले. तर आम्ही जातोय पहिला महडच्या गणपती बाप्पा दर्शन घ्यायला. आणि आज मधला दिवस असून पण बऱ्यापैकी लोक इकडे आलेत दर्शनासाठी. पूर्ण पार्किंग बघा इकडे फुल आहे. तर आम्ही पण जातो आता पहिला दर्शन घ्यायला. हा आपला रायनो खूप मळला आहे. सकाळी पण त्याला ॲक्च्युली थोडासा वॉश केलेला, पण पाऊस पडतो त्याच्यामुळे गाडी खराब होत राहते. दोन्ही साईडला पण मस्त दुकान आहेत, शॉप आहेत. त्याच्यामध्ये आपण प्रसाद
तर इकडे खेळणी वगैरे घेऊ शकतो. लहान मुलांना खेळणी भरपूर आहेत, गाड्या पण आहेत. आपण गणपती बाप्पासाठी बघा मस्त कंठी घेतली, बर्थडे दुर्वा भारी वाटते, मस्त आहे ना. इकडे मस्त गरमागरम भजी होते, गरमागरम भजी खायला भेटली इकडे. मजा आहे. गणपती बाप्पाचं मंदिर आपल्या. आपला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आणि तिथून आपण मारुती राय घेतला, हनुमान. आणि हा ऍक्च्युली मला म्हणजे आम्हाला कधीपासून गाडीमध्ये लावायचं होतं. भारी वाटतं ते. आता आम्ही त्याला एक कापूर आहे तिथून काढून टाकू म्हणजे तर 3 झाले सगळे मिळून ते. 3 फ्रेंड्स. आणि आम्ही प्रसाद पण घेतलाय घरी न्यायला. हा कंदी पेढा आणि आपल्या गणपती बाप्पा गाडीतला. पाऊस पण मस्त आहे, येऊन जाऊन आहे पाऊस कंटिन्यू. हा ते तिकडे पाऊस चाललाय. रेस्टॉरंट मस्त वाटतं बघ एकदम. आत्ता कसला पाऊस पडत होता आणि लगेच ऊन आला कडकडीत. मस्त वाटतं. भारी वाटतं पावसामध्ये, भारी वाटतं फिरायला. मला काय वाटतं एकदम. गणपती आपलं दर्शन घेऊन सगळं फिरून फिरून आम्ही आलो आणि आता भूक लागलेली, तर आम्ही थोडं खायला थांबलोय. आणि स्नेलने घेतलंय. काय घेतलं स्नेल तू? मी घेतलाय आलू पॅटी सब. आलू पॅटी सबवेचा. आणि मी घेतलंय काय ते नॉम 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 मधून मंचुरियन बाउल, फ्राईड राईस बाउल आणि मशरूम चिली गार्लिक बाव. हे मी पहिल्यांदा खातोय. काय मशरूमचं आहे ना? मशरूम. मशरूमचा चिली गार्लिक बाव आहे आणि हे बाउल आहे, त्यामध्ये फ्राय राईस आणि मंचुरियन मिक्स आहेत. तर पहिला स्नेल ट्राय करते कसं आहे सबवेचं. मग खाल्लं सबवे, तू ट्राय कर, मी तुला इथे. हा म्हणजे मी पहिल्यांदा काहीतरी वेगळं ट्राय करतोय. सबवे आम्ही खाल्लंय खूप वेळा. भूक लागला. भूक लागली, खा खा. मी पण पहिला हे ट्राय करतो. अरे खा ना. पहिले मी बाव ट्राय करतोय बघ आता. काही शपथ. हा बघ ना, वरचा जो काय ब्रेड आहे ना, इतका सॉफ्ट आहे ना, मस्त आहे. आणि मला मशरूम आवडतं तर मशरूमचा ट्राय करतो मी. काय भारी लागते. मस्त आहे. मशरूम पूर्ण भरून भरून दिलेत. वाव. चांगलं आहे. मशरूम एलर्जी. मशरूम एलर्जी स्नेल मशरूम खाऊ शकत नाही. आवडत नाही. मला आवडतं पण मला खाऊ allergy शकत नाही तू, एलर्जी म्हणून. त्यात राईस खाऊन बघ. हे टेस्टी आहे. म्हणजे हे राईस आणि हे वेगळं खातं आपण, फक्त एका बाउलमध्ये टाकून दिले. चांगलं लागतं. काय देता? एक कसं आहे, चांगलं आहे ना, मस्त लागतं. स्मोकी फ्लेवर आहे मस्त त्याला. चांगलं आहे. मी खातो पटापट. मला वाटलं तरी वेगळं असेल. पण ठीक आहे, दोन्हींची टेस्ट जबरदस्त आहे. आडून 10 पैकी 10 आहेत दोघांना पण, एवढं भारी लागतं. तुझा? माझं नेहमी ते युजल आहे. 8 out of 10. हे दोन्ही पण चांगलं आहे, एक नंबर आहे.
खाऊया आणि मग भेटूया. तोपर्यंत बाय बाय. मला काय घरी येतो. दिवसभर फिरतोय आम्ही, खूप फिरलो, मजा आली. पण पाऊस पण मध्ये खूप ठिकाणी भरपूर पाऊस होता. मध्ये एकदम मस्त कडक ऊन पडलेला, त्याच्यामुळे असा कंटाळा नाही आला. संध्याकाळचे वाजलेत 7:30, पण भारी वाटते. आणि आम्ही आता घनसोलीच्या सिनेपॉलिसमध्ये आहात. भारी वाटतं. म्हणजे ॲक्च्युली सगळं नवीन नवीन चालू झाले. आम्ही लास्ट टाइम आले अजून फक्त अंडर कन्स्ट्रक्शन आहे भरपूर गोष्टी इकडे. हां, म्हणजे एवढ्या काय फूडसाठी तुम्हाला भरपूर काय व्हरायटीज नाही आहेत. मोजके 4-5 स्टॉल अजून त्यांनी सध्या ते चालू केलेत. तर तुम्ही मूवीसाठी येऊ शकता. आम्ही आलो इकडे एकदा मूवीसाठी आई पप्पांना घेऊन. आणि त्याच्याआधी आम्ही आलो रात्री 12चा शोला. क्रांती ज्योती विद्यालय आणि छावा बघायला. हां, छावा जेव्हा बघितला मी रात्री 12चा शो बघितला. 12 ते 3 वाजता घरी ना, 3:30ला घरी गेलो. 3:30ला घरी गेलो आम्ही. आणि नेक्स्ट टाइम आलो आयोपांसोबत. तेव्हा आम्ही क्रांती ज्योती विद्यालय, मस्त आयोपांना मूवी जाम आवडला. आतून पण आई स्टोरी सांगते कधी कधी त्याची. जसं की आपण बघतो की गावाला खूप ठिकाणी शाळा आहेत ना, म्हणजे कोण मुलंच नाहीत शिकायला. एवढे मोजकेच हातावर म्हणजे मोजण्या एवढे मुलं राहिले. त्याच्यामुळे त्याच्यानुसार तो एक मूवी होता, पण मस्त स्टोरी द्यायची. पण सध्या आता सगळे मुंबईला स्थलांतरित केले, त्याच्यामुळे गावी कोण जास्त नाही आहेत. म्हणून गावच्या शाळांची परिस्थिती सध्या अशी आहे. पण ठीक आहे, बघू आता पुढे काय होईल. तरी या तुम्ही खायला, नाही तर थंड होईल. Do you hear that? My sanity about to break while everyone I know's out. तर रात्रीचे 9 वाजलेत आणि आता वेळ झाली आहे हा व्हिडिओ इथे एंड करायची. आणि सगळ्यांनी मला विश केले व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, अजून कुठे मॅसेजवरती केले. तर त्यांना सगळ्यांना थँक्यू. आणि माझ्या बायकोला पण थँक्यू. सो भारी भारी गिफ्ट दिले त्यांनी मला बड्डेचे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय, गुड नाईट.